सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण सनीकडून एक धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 25 या धावसंख्येवर जाऊन पुसते. सलामीसाठी आलेल्या रुपेश अजूनही मैदानात आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. चेंडू या चेंडूवरती एक धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. अजूनही तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर चेंडू, सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव. तो अविनाश धाव साईडलाय. मॅडी बारकूचा पुढचा चेंडू अविनाशने हलक्यात कटवलेला चेंडू, एक धाव येते. गडी बाद होतोय. अविनाश याच्या रूपाने एसपी वॉरियर्स या संघाला पहिला झटका बसतोय. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो. मारत होता बंटीने हलक्यात तो कटवलेला चेंडू, पहिल्या चेंडूवरती गडी बाद. गडी बाद किरणच्या रूपानं मुरारबाजी फायटर्स या संघाला पहिला झटका बसतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय एसपी वॉरियर्स संघाचा खेळाडू शैलेश. सुंदर अशी गोलंदाजी देखील करतोय एसपी वॉरियर्स या संघाचा खेळाडू मॅडी. तशाच रीतीने सुंदर असं बॅटिंग सुद्धा करतोय मुरारबाजी फायटर्स या संघाचा खेळाडू बंटी. पुन्हा एकदा मॅडीचा पुढचा चेंडू बंटीसाठी पाहूया. बंटी पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहूया. बंटीच्या फळीतून पुन्हा एकदा चौकार षटकार पाहायला मिळतात का? बंटी पाहूया चौकार मारतो का? काहीसा बंटीने पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो एकनाथ आणि शैलेश. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल एसपी वॉरियर्स या संघाच्या खेळाडूंकडून. पुन्हा एकदा नरेश तीन, एक गडी बाद 3. पुन्हा एकदा आरके रामदास 2 धाव येतात. संघाची धाव संख्या होती ती 5. एक गडी बाद 5. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. शिवशक्ती महिला यांकडून आम्हाला 1000 रुपयाची देणगी स्वरूपात भेट दिली आहे, तरी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. सुंदर अशी बॅटिंग फलंदाजी पाहायला मिळते मुरारबाजी फायटर्स या संघाकडून. रामदास या खेळाडूकडून असं क्षेत्ररक्षण करते तो एसपी वॉरियर्स या संघाचा खेळाडू आशिष. कृपया करून दोन्ही संघाच्या जर कोणत्याही प्लेअरला आतमध्ये जायचं असेल तर पंचांना विचारल्याशिवाय कोणी आतमध्ये जाऊ नये, नाहीतर त्या संघास 2 रनाची पेनल्टी लावली जाईल. पहिलं षटकही संपते. एक षटका अखेरी संघाची संख्या होती ती बचत गट या बचत गटाकडून या कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. तरी आम्ही शिमगा प्रीमियर लीग हार्दिक स्वागत करतो. अजूनही 18 चेंडू 21 धावांची गरज. महालक्ष्मी बचत गट यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाची देणगी मिळाली आहे, तर आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. एक धाव येते. संघाच्या धाव संख्या होती ती 11. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघाच्या दिशेने दुसरा षटक घेऊन आलाय तो एकनाथ. एक चेंडू देखील झालेला आहे. पाहूया दुसरा चेंडू बंटीसाठी. पाहूया बंटीने कशा प्रकारे मारा केलाय. सुंदर असे क्षेत्ररक्षण करतोय तो सागर. श्री गणेश बचत गट आम्हाला या कार्यक्रमासाठी 500 रुपये देणगी मिळाली आहे, तरी त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा एकनाथचा पुढचा चेंडू आरकेसाठी रामदास. सुंदर असे फलंदाजी करतोय तो. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांची संघाची वाढती धाव संख्या होते ती 16. एक धाव संघाची धाव संख्या होती ती 17. एक गडी बाद 17. श्रीराम बचत गट शिवखुर्द यांकडून
या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी मिळाली आहे. फायटर्स विरुद्ध पुढील होणारा सामना फॅल्कन फायटर्स विरुद्ध कावेरी या दोन्ही आम्ही त्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कर्णधारांना आपल्या पॅव्हेलियन मध्ये पाठवायचे. लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल उडवायचंय. पुन्हा एकदा बंटीने हलक्या हाताने कटवलेले चेंडू पाहूया किती धावा मिळतात. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या होती ती 19. संघाची धाव संख्या होती ती 19. एक गडी बाद 19. श्री समर्थ कृपा बचत गट यांच्याकडून कार्यक्रमासाठी 500 रुपये देणगी भेटलेली आहे. तर आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सुंदर असा कटवलेला चेंडू रामदासच्या रूपाने तसेच सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा करते एकनाथ. येतोय तो सारंगिप्ते. हॅलो दरम्यान चालू असलेला सामना फॅल्कन फायटर्स विरुद्ध कावे 11. वैयक्तिक कोटीतून पहिल्या संघामार्फत पहिलं शतक घेऊन आलाय सारंग. त्याला मारा करणार तो शांताराम. पहिला चेंडू सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने कटवला चेंडू. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी कावे संघाचं खातं बोलतंय आणि शांतारामचं देखील खातं बोलतंय. संघाची धाव संख्या एक. पुढचा चेंडू सारंगचा पुढचा चेंडू मारा करणार शांताराम. हॅलो सुंदर चेंडू कच्चा क्षेत्ररक्षण. हॅलो चेंडू काही खेळता आला नाही शांतारामला. पुढचा चेंडू सारंगचा पुढचा चेंडू मारा करणार शांताराम. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. या चेंडूमध्ये त्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धाव्यानिशी संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी देखील पाहायला मिळते शांताराम कडून. सारंगचा पुढचा चेंडू शांतारामसाठी. शांताराम आक्रमक झालेला दिसतो. सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने कटवला चेंडू. या चेंडूवरती देखील डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. एका धाव्यानिशी संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. बिनगडी बाद 3. शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुंदर चेंडू सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण सुजित कडून पाहायला मिळतंय. मिस्टर कॅन्डी. संघाची धावसंख्या मात्र 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि आता मात्र स्ट्राईकला येतो रुपेश. ठाण्याचा खेळाडू आहे हा. सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने कटवला चेंडू आणि या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. एका धाव्यानिशी संघाची धावसंख्या एका षटकाखेरीस बिनगडी बाद 5. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली सारंगकडून. वैयक्तिक कोट्यातून पहिल्याने संघाच्या कोट्यातून दुसरं शतक घेऊन येतो तो वैभव. त्याला मारा करणार आहे तो सलामीसाठी आलेला फलंदाज शांताराम. वैयक्तिक कोट्यातून पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो वैभव. त्याला मारा करणार आहे शांता. वैभवचा पहिला चेंडू शांतारामसाठी. सुंदर चेंडू सुंदर फटका क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सारंगकडून 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांशी संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने कटवला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. संघाची धावसंख्या 9 आहे. पुढचा चेंडू सुंदर चेंडू कच्चा क्षेत्ररक्षण 4 धावा. 4 धावांशी संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. सलामीसाठी आलेला शांताराम आक्रमक झालेला दिसतोय. 2 चौकार लगावले. संघाची धावसंख्या 13. पुढचा चेंडू वैभवचा पुढचा चेंडू शांतारामसाठी. सुंदर चेंडू गच्चा क्षेत्ररक्षण 4 धावा. 4 धावांशी संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. सुंदर फलंदाजी करतोय तो शांताराम आक्रमक झालेला दिसतोय. पुढचा चेंडू पुढचा चेंडू संघाची धावसंख्या 17 आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. सुंदर चेंडू काही खेळता येत नाही तो. सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने कटवला चेंडू. या चेंडूवरती एक धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 2 षटकाखेरीस संघाची धावसंख्या 18. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली फॅल्कन फायटर्स या संघाकडून. पहिले षटक सुंदर पद्धतीने हाताळलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार लागून आपल्या संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचवले.
ती काव्या 11 या संघाने वैयक्तिक कोट्यातून पहिल्या संघामार्फत तिसरं षटक घेऊन आले तो आधी मिस्टर आधी त्याला मारा करणार तो रुपेश मॅन फ्रॉम ठाणे. पहिला चेंडू आधीचा पहिला चेंडू रुपेश साठी. रुपेश बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. सुंदर चेंडू टॅप स्वरूपात आणि कच्च्या क्षेत्ररक्षणाने 2 धाव मिळत आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. कच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फॅल्कन फायटर्स या संघाकडून. संघाचा संघ मालक काहीसा आक्रमक दिसतोय फॅल्कन फायटर्स संघाचा. सुंदर चेंडू सुंदर फटका. 1 धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू आधीचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू परंतु स्टंपला लागून चेंडू आणला. 1च धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 22. बिनगडी बाद 22. सलामीसाठी आलेले फलंदाज अजून देखील मैदानात आहेत. सुंदर पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते काव्या 11 या संघाकडून. सुंदर चेंडू आणि गडी बाद. पहिली साडेसाती लागले काव्या 11 या संघाला. त्याची जागा गाण्यासाठी येतोय तो श्रवण. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल आधीकडून. आधीला मारा करणार तो श्रवण. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. सुंदर हलक्या पद्धतीने कटवले चेंडू. या चेंडूवरती 1 धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. आधुनिक तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर चेंडू सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण 1 धाव. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 24 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आधीकडून. संघाची धावसंख्या 24. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 24. वैयक्तिक कोट्यातून दुसऱ्या संघामार्फत 4थं षटक घेऊन येते तो सारंग. त्याला मारा करणार तो श्रवण. पुढचा चेंडू पहिला चेंडू सुंदर चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण सनीकडून 1 धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. सलामीसाठी आलेला रुपेश अजूनही मैदानात आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. सारंगचा पुढचा चेंडू मारा करणार आहे तो रुपेश मॅन फ्रॉम ठाणे. सुंदर चेंडू. चेंडू काही खेळता आला नाही आणि गच्चा क्षेत्ररक्षण कीपर आधीकडून होतोय. संघाची 9 चेंडू आहे. टोटल 2 धाव मिळतात. त्या 2 धावांशी संघाची धावसंख्या 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. सुंदर चेंडू टाकला होता परंतु यष्टी रक्षकाने चूक केले. 9 चेंडू आणि बाद. या चेंडूवरती 1 धाव मिळते. एका धावेनिशी 9 चेंडू आहे. 1 धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू अजूनही 5 चेंडूंचा मला ते खेळ बाकी आहे. रुपेश सुंदर चेंडू. चेंडू काही खेळता आला त्या सुंदर यष्टी रक्षक पाहायला मिळते आधीकडून. सुंदर चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं साईकडून आणि गडी मात्र बाद होत आहे. दुसरी साडेसाती लागले काव्या 11 या संघा. त्याची जागा घेण्यासाठी येत होतो मिस्टर एबीडी. एबीडी विलियर्सच्या रूपात हा फलंदाज पाहायला मिळतोय. अनिकेत रसाळ. संघाची धावसंख्या मात्र 28. पुढचा चेंडू सारंगचा पुढचा चेंडू एबीडी साठी. सुंदर चेंडू. या चेंडूवरती 1 धाव. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. अजूनही मला ते 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 29. पुढचा चेंडू त्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. यानंतर होणारा सामना
शिवबांचे मावळे विरुद्ध जीविका फार्मा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीच्या कॉलसाठी लवकरच यायचं आहे. या चेंडूवरती एक धाव एका धावेनिशी संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 32 धावांचं आव्हान ठेवलंय फॅल्कन फायटर्स या संघासमोर. काव्या 11 या संघाने शिवबाचे मावळे आणि जीविका फार्मा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीचा गोल करून घ्यायचा आहे. चोवीस चेंडू आणि निर्धारित 32 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 24 चेंडू आणि 32 धावा.